विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित. गदारोळातच लोकसभेत 4 महत्त्वपूर्ण विधेयकं सादर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या पदक विजेत्या खेळाडूंशी साधला संवाद. जो खेलेगा वो खिलेगा हा मंत्र लक्षात ठेवून खेळाडूंना उत्तुंग कामगिरीचं आवाहन. झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये पेपरफुटी विरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन अधिक तीव्र. हजारो विद्यार्थ्यांचा रांचीमध्ये विधानसभेवर धडक मोर्चा. देशात देशभक्तीपर वातावरण तयार होऊन विकसित भारताचं ध्येय साकारण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं या हेतूनं तिरंगा रॅलीचं आयोजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यातल्या आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू. एका विद्यार्थिनीची तब्येत अत्यवस्थ तर 2 विद्यार्थिनी गंभीर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर जिल्ह्यातील अस्थिव्यंग आणि कर्णबधिर प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींना निःशुल्क जयपूर फूट साहित्य आणि साधनांचं वितरण. आणि आशियाई कनिष्ठ भारोत्तोलन स्पर्धेत भारताच्या महाराजांची रौप्य पदकाची कमाई. नमस्कार.